पवित्र बायबलमधील चांगला शमरोनी ही कथा माणुसकी, दयाळूपणा आणि प्रेमाचे महत्त्व शिकवते. एका वेळी येशू ख्रिस्त शिकवत होते. त्यावेळी एक कायद्यातज्ञ त्यांना विचारतो, मी शाश्वत जीवन मिळवण्यासाठी काय करावे? येशू उत्तर देतात, तू देवावर प्रेम कर आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम कर. तेव्हा तो विचारतो, माझा शेजारी कोण? त्यावर येशू एक दृष्टांत सांगतात. एक मनुष्य यरुशलेमहून यरीहोकडे जात होता. वाटेत चोरांनी त्याच्यावर हल्ला केला, त्याला मारहाण करून अर्धमेले अवस्थेत सोडून गेले. एक याजक तेथे आला, पण त्याने त्या जखमी माणसाकडे दुर्लक्ष केले. नंतर एक लेवी देखील आला, पण त्यानेही मदत केली नाही. मग एक शमरोनी, ज्यांना यहुदी तुच्छ मानायचे, तेथे आला. त्याला त्या माणसावर दया आली. त्याने त्याचे घाव बांधले, तेल आणि द्राक्षरस लावला आणि त्याला गाढवावर बसवून वसतिगृहात नेले. त्याची काळजी घेतली आणि पुढील देखरेखीसाठी पैसेही दिले. येशू विचारतात, या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता? कायद्यातज्ञ म्हणतो, जो दयाळू होता. येशू म्हणतात, जा आणि तू देखील तसेच कर. ही कथा आपल्याला शिकवते की खरा धर्म हा माणुसकी आणि करुणेमध्ये असतो. जाती धर्मापेक्षा माणुसकी मोठी आहे.